आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. एसटी तिकीट दरात मध्यरात्रीपासून 15% वाढ. एसटीला महिन्याला 90 कोटींचा तोटा, त्यामुळे भाडेवाढीला पर्याय नाही. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. एसटी बस भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, आदित्य ठाकरे यांनी केली मागणी. 2021 पासून एसटीनं भाडेवाढ केलेली नाही, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गरिबांची एसटी वाचवायची असेल तर सामान्य प्रवाशांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा. एसटी कामगार नेते श्रीरंग वर्गे यांचं आवाहन. 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार. रिक्षा टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ. मुंबईत रिक्षाचं भाडं कमीत कमी 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये असणार. भंडाऱ्याच्या ऑर्डिनन्स कारखान्यामध्ये स्फोट, 8 जणांचा मृत्यू. स्फोटानंतर 700 मीटर अंतरावर उडाले बिल्डिंगचे पत्रे. आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 कामगार गंभीर जखमी. भंडारा आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटानंतर इमारत कोसळल्याचे फोटो समोर. इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं फोटोमधून स्पष्ट. भंडाऱ्यातील कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांना राज्यशासित शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. भंडाऱ्यात जवाहरनगर ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या दुर्घटनेनंतर संतप्त अप्रेंटिस धारकांचा जवाहरनगर पोलीस ठाण्यात आक्रोश. स्फोटात एका अप्रेंटिस धारकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.